कोइन्सिडन्स की काहीतरी कनेक्शन. 1979 मध्ये 1G लॉन्च झालं आणि त्याच बरोबर जगभरात रशियन फ्लू सारखे महामारी पसरली. 1992 मध्ये 2G लॉन्च झालं, त्याचबरोबर इन्फ्लुएन्झा व्हायरस ए. 1998 मध्ये 3G लॉन्च झाले, त्याचबरोबर इन्फ्लुएन्झा व्हायरस परत पसरले. 2009 मध्ये 4G लॉन्च झालं आणि स्वाईन फ्लू देखील तेव्हा झाला. 2019 मध्ये 5G लॉन्च झालं आणि कोरोना व्हायरस देखील त्याच टाइमात आला. कदाचित कोइन्सिडन्स हो, पण प्रश्न अजूनही असा उरतो की आपल्याला टेक्नॉलॉजीवर काहीतरी अपग्रेड मिळाली तेव्हा प्रत्येक वेळी एक नवीन पेंडेमिक का येते? आणि 2030 मध्ये आता 6G लॉन्च होणार आहे. काय तेव्हा पण? कारण इतिहास सांगतो, प्रत्येक उन्नती मागे काहीतरी गुपित दडला आहे. आणि फक्त एकदा विचार करून बघ, अपग्रेड कोणासाठी झालं? आपल्यासाठी की त्यांच्यासाठी?